लागेल. तिकडे उल्हासनगर गोळीबार प्रकरणात वातावरण चांगलंच तापलंय. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आरोपीच्या अटकेनंतरच मृतदेह ताब्यात घेणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमजद, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, गुरुवारी रात्री उल्हासनगर येथील कैलास कॉलनी परिसरात गोळीबार झाला होता आणि या गोळीबारात 2 सख्या भावांचा मृत्यू झाला होता. अनिल चव्हाण आणि अमन चव्हाण यांच्या या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी 2 आरोपी शेखर बिराजदार आणि अजय राव या दोघांना अटक केली आहे. मात्र कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात आणखी जे आरोपी आहेत त्यांना अटक करावा आणि यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहे. मृतदेह जे पोस्टमॉर्टम नंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता ते अंत्यविधी करायला तयार नव्हते. कॉलनी परिसरात त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोत मोठ्या संख्येने नागरिक देखील सहभागी झाले होते. कसाबसा पोलिसांनी आता समजूत काढली आहे आणि त्यांना आश्वासन दिलं आहे की या प्रकरणात कोणालाही सोडला जाणार नाही. त्यानंतर हा आंदोलन आता मागे घेण्यात आला आहे. ठीक आहे अमजद, आपण अपेक्षा करूयात की दोषींना लवकरात लवकर पोलीस ताब्यात घेतील. बोलूयात पुढच्या बातमीकडे.